या तिहीचे दर्शन प्राण्यानाही जन्ममरण पुनरात्रे आगमन येथे बोलिलेची नाही पंढरी म्हणजे भुवैकुंठ ब्रह्म तव उभेची दिसता हे नीट या हरिदासासी वाढवंट जागरणाशी दिदले माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. एक तरी ओवी अनुभवावी या ज्ञानयज्ञात आपण श्रीमद भगवद्गीता अध्याय 8 त्यातला श्लोक क्रमांक 21 आणि माऊलींनी या श्लोकवर ज्ञानेश्वरी 8व्या अध्यायामध्ये 185 क्रमांकाच्या ओळीने केलेलं भाष्य याचं आज आपण चिंतन करणार आहोत. अव्यक्तो अक्षर इत्युक्तस्तमाहु परमां गतिम यम प्राप्येन निवर्तन्ते तद्धाम परमं मम. अर्थात वेदांमध्ये भगवंताच्या या धामाचं अव्यक्त आणि अक्षर म्हणून वर्णन करण्यात आलं आहे महाराज. यालाच परम लक्ष्य म्हणून जाणलं जातं. मानवी जीवनातील अंतिम साध्य काय असेल तर या सुंदर अविनाशी परम अशा धामाची शाश्वत धामाची प्राप्ती करून घेणं हेच मानवी जीवनाचं अंतिम ध्येय महाराज. आणि एकदा या धामाची प्राप्ती झाली की पुन्हा या जन्ममृत्यूच्या फेऱ्यामध्ये जीवाला यावं लागत नाही महाराज. विषयामध्ये अडकला भ्रमिष्ट झाला की पुन्हा पुनरपी जननम पुनरपी मरणम हे आलंच महाराज. यायचं जायचं यायचं जायचं. प्रगत झालं तर ठीक. जसं प्रगत होण्याचं सामर्थ्य येणार देहामध्ये आहे तसं अधोगतीला घेऊन जाण्याचंही याच देहामुळे घडतं महाराज. तुका म्हणे मन उतरी भवसिंधू मन करी बंधू 84चा. 84 लक्ष योनीच्या फेऱ्यामध्ये पाडण्याचं सामर्थ्य याच देहामध्ये आहे. भटकंती करायला लावायचं सुद्धा कार्य या देहाच्या माध्यमानच होत असतं आणि मोक्षाची प्राप्ती करून घेण्याचं कार्य सुद्धा याच देहाच्या माध्यमानं होत असतं महाराज. म्हणून तर तुकोबाराय म्हणतात की शरीर उत्तम चांगले शरीर सुखाचे घोसले शरीरे साध्य होय केले शरीरे पावले परब्रह्म. परब्रह्माची प्राप्ती करून घेण्याचं सामर्थ्य या शरीरामध्ये आहे महाराज. शरीर कसं आहे? शरीर सुखाचे घोसले शरीर उत्तम चांगले. चांगलं कार्य करून घेतलं तर शरीर चांगलं आहे, पण अधम कार्य केलं तर अधमाहून अधम आहे महाराज. मुळातच ते नाशिवंत आहे. हा देह नाशिवंत मलमूत्राचा बांधा वरी चर्म घातले रे दुर्गंधीचा बांधा रव रव दुर्गंधी रे वरी चर्माचा साठा. मदालसा आपल्या मुलाला अंगाई गीत गाताना सांगते महाराज की हा देह कसा आहे? मलमूत्राचा आहे. भागवतकार सुद्धा तेच वर्णन करतात की दुष्परम दुर्धरम दुष्टम क्षणभंगुरम असं वर्णन केलेलं आहे महाराज देहाचं. शरीर दुःखाचे कोठार शरीर रोगाचे भांडार शरीर दुर्गंधीचा थार नाही अपवित्र शरीरायसे. परंतु त्याच शरीरामध्ये परमात्म्याची प्राप्ती करून घेण्याचं सामर्थ्य आहे हेही तुकोबाराय सांगतात की शरीर उत्तम चांगले शरीर सुखाचे घोसले शरीरे साध्य होय केले शरीरे साधले परब्रह्म. परब्रह्माची प्राप्ती करून घेण्याचं सामर्थ्य या देहामध्ये आहे महाराज. आणि असा हा अनमोल देह प्राप्त झालेला असताना परिसभा सव्यसाची मूर्तीला होनी देहाची खंती करती कर्माची ते गावंडेगा. इतका उत्तम देह प्राप्त झालेला असताना तरीही जीवनामध्ये अप्राप्ती करता
चिंतित होणं किंवा त्याचंच चिंतन करणं, जे मिळालं नाही त्याचं चिंतन करणं, परंतु जे भरभरून भगवंताने दिलेलं आहे त्याचा आम्ही कधी विचार, दुःख या गोष्टीच आहे महाराज, त्याचा विचारच करत नाही आम्ही. 32 दात भगवंतानं दिलेले आहेत, त्याचे आभार आम्ही कधी मानले नाही. परंतु एक दात जर त्यातून निखळायची वेळ आली, तो सुजला, दहाड किडली, हिरडी सुजली, तर डॉक्टर तो म्हणतं काढावा लागल, कुजलाय, सडलाय. काढायचे 10,000 मागतो डॉक्टर, काढून कृत्रिम दात बसवला जातो. आता ऊस खायच्या भानगडीत पडू नका, टणक काही खाऊ नका, ब्रश सुद्धा मीडियम वापरा, सॉफ्ट वापरा, घसा दात घासू नका, सूचना देतो डॉक्टर. परंतु त्यानं जे प्रदान केलेले आहे ते किती दुर्लक्षित करून आम्ही त्याचं संगोपन करतो महाराज. उर्वरित 32 त्यानं प्रदान केले, निशुल्क दिले, त्याचा आभार आम्ही मानत नाही. एक कृत्रिम बसला 10,000 रुपये लागले महाराज. 32चं किती मोल झालं, एकेका अवयवाचं किती मोल आहे, किती अनमोल देह आहे हा. शरीरे साध्य होय केले, शरीरे साधले परब्रह्म, अशा या अनमोल देहाकडून परब्रह्माची प्राप्ती करून घेण्याचं सामर्थ्य भगवंतानं मनुष्य योनीमध्ये जीवाला प्रदान केलेलं आहे महाराज. स्वमुखाने सांगतात भगवंत, न तद्भास येते सूर्यो न शशांको न पावका यद्गत्वान निवर्तन्ते तद्धाम परमं मम. अशा या अमोल देहा करून त्या धामाच्या प्रती वाटचाल करा, मोक्ष तुमची वाट पाहतोय भगवंत म्हणतात. पण त्याकरता आम्हाला भगवंतासारखं होता आलं पाहिजे. भगवंताला जे आवडतं ते आमच्याकडून घडायला पाहिजे महाराज. हेची थोर भक्ती आवडते देवा, संकल्पावी माया संसाराची. संसारावरचं प्रेम आम्ही कमी करायचं आहे. या ठिकाणी माया प्रेम अर्थानं वापरलेला आहे. माया शब्द वेगवेगळ्या अर्थाने वापरला जातो महाराज. माया म्हणजे जमवलेली संपत्ती, त्यालाही माया म्हणतात. माया म्हणजे भ्रमात टाकणारी माया, तीही माया आहे. आणि ही माया म्हणजे प्रेम. देहूच्या हो तुकोबाला, आळंदीच्या ज्ञानोबाला, पंढरीच्या विठोबाला, प्रेमाविन कड नाही माये, प्रेमाविन रड नाही माये विन कड नाही. वासुदेव चंद्रभागेच्या तीरावर स्नान करून गेले की हे म्हणायला येतोच महाराज. त्या ठिकाणी माया शब्द जो वापरला जातो तो प्रेम अर्थानं वापरला गेला. ही माया, हे प्रेम संसारावरचं, ते आम्हाला कमी करून भगवंत चरणी लावता आलं पाहिजे. ती भक्ती देवाला आवडते. हेची थोर भक्ती आवडते देवा, संकल्पावी माया संसाराची. संसारावरचं असलेलं प्रेम काढायचं आणि परमार्थाच्या ठिकाणी लावायचं, इतकं सहज कार्य आहे. थोडंसं अवघड आहे, पण संकल्प केला तर अशक्य नाही महाराज. तितकं आम्हाला करता आलं की भगवंत हात धरायला बसलेलेच आहे. वाट दावी करी धरून या, हाताला धरून सन्मार्गाला लावण्याचं काम. तशी अनुकूल परिस्थिती, तशी अनुकूल संगत, तसं ज्ञानवंत अध्यात्मगुरूची प्राप्ती सुद्धा भगवंताच्या कृपेनं सहजपणे होऊन जात असतं महाराज. तद्विद्वी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया. कुठलीही शंका तुम्ही त्या गुरुजीकडे घेऊन जा, अध्यात्म गुरुकडे घेऊन जावा, त्याचं निरसन करण्याचं सामर्थ्य, तितकं ज्ञान त्या गुरुच्या ठिकाणी असतं. आणि तसाच गुरु करावा आणि तसाच गुरु प्राप्त करून देण्याचं सामर्थ्य, तसाच गुरु प्राप्त करून देण्याची कृपा भगवंत जीवावर करत असतो. पण त्याकरता आधी त्याचं होऊन राहावं लागतं. नोरी एकदाच नाव घेते, आयुष्यभराची जबाबदारी सांभाळण्याची त्याच्यावर येऊन जाते महाराज. आम्ही तितक्या श्रद्धेनं, तितकं विश्वासानं त्या भगवंताचं जेव्हा नाम घेतो त्यावेळेस तो सुद्धा आमचा तशाच प्रकारे अंगीकार करत असतो.
अंगीकार ज्याचा केला नारायण निंदतेही त्याने वंद केले. जसे त्या नवरीचं शेवटच्या अंतिम श्वासापर्यंत सांभाळण्याची जबाबदारी त्या नवऱ्याकडे नवरदेवाकडे जाऊन बसते, तसं आम्ही त्याचं नामस्मरण केलं, सर्व भावे समर्पण भावनेनं त्या भगवंताकडे गेलो की त्याला आमचा अंगीकार करावाच लागतो महाराज. आणि एकदा त्यानं अंगीकार केला की त्या शाश्वत धामाच्या प्रती तोच हाताला धरून जीवाला घेऊन जात असतो. आणि एकदा ते प्राप्त झाल्यावर पुन्हा त्या जीवात्म्याला, त्या मनुष्याला या मृत्यूलोकी परत येण्याची आवश्यकताच भासत नाही महाराज. कारण भगवंत त्याला मोक्ष प्रदान करून सायुज्य मुक्तीच प्रदान करतो. भगवंत म्हणतात अशी मुक्ती प्रदान करण्याचं तेच माझं परमधाम आहे. जाणं कठीण आहे अर्जुना, पण अशक्य नाही. प्रयत्न केल्यानंतर ते सहजपणे प्राप्त होतं. सतत परमार्थात प्रगत होत गेल्यानंतर त्या धामाच्या प्रती जीवात्मा निश्चित पोचतो. आणि तिथं एकदा पोचलं की यद्गत्वान निवर्तन्ते तद्धाम परमं मम. यावर भाष्य करताना माऊली ज्ञानेश्वरी 8वा अध्याय 185 क्रमांकाच्या म्हणतात, परी रावो पौढलिया सुके जैसा देशीचा व्यापारून न ठाके प्रजा आपुलेने अभिलाखे करीतची असते. काय दृष्टांत दिलाय बघा माऊलींनी, किती सोपं करून सांगितलंय हो आम्हाला की परी रावो पौढलिया सुखे. राजा आहे, शांत निद्रिस्त झालेला, झोपलाय, आराम बसलेला आहे. परी रावो पहुडलिया सुखे जैसा देशीचा व्यापार न टके. राजा निवांत झोपला म्हणून त्याच्या राज्यातला व्यापार थांबतो का महाराज? शेतकरी शेती करतोच आहे, उत्पादन करतोच आहे, व्यापारी व्यापार करतो आहे, सैनिक सीमारक्षाचं काम करतो आहे. सर्व आपापल्या परीनं देशाच्या कार्यामध्ये हातभार लावून ते कार्य आपापल्या परीनं दैनंदिन कारभार हा चालूच राहतो. राजा जरी शांतपणे झोपला, आरामात राहिला, तरी देशाचे व्यवहार जसे थांबत नाही तसं या देहाचे व्यवहारही थांबत नाही महाराज. या 5 कर्मेंद्रिय आणि 5 ज्ञानेंद्रियाच्या माध्यमानं देहाचे सर्व व्यवहार आपोआप सुरू असतात. ते करण्याची आवश्यकता पडत नाही, कारण अधिष्ठान चैतन्याचं असतं महाराज. राजा फक्त आश्रयस्थानी असतो, आधारस्तंभ आहे. अधिष्ठान असतो राजा. त्या अधिष्ठानावर ही संपूर्ण जनता आपलं कार्य करून घेत असतात, कार्य करत असतात महाराज. राजाला प्रत्येक कर्म करण्याची आवश्यकताच पडत नाही. तसे इंद्रिय आपापले कार्य आपोआप ते चालू असतात. परी रावो पहुडलिया सुखे जैसा देशीचा व्यापारू न ठाके प्रजा आपुलेने अभिलाखे करीतची असती. सुखानं निजला आहे राजा, परंतु त्याच्या राज्यातील व्यापार थांबत नाही महाराज. त्याची प्रजा आपल्या इच्छेनं व्यापार करीतच असतात. तसं आहे, मन संकल्प विकल्प करतच राहतं. बुद्धी जाणण्याची जी क्रिया आहे ती तिची सुरूच असते. डोळे पाहतच असतात, कान ऐकतच असतात, नाक श्वास घेतच असतो. सगळं हे आपोआप चालतं महाराज, कारण अधिष्ठान चैतन्याचं आहे. जसं राजा अधिष्ठान ठिकाणी असल्यामुळे संपूर्ण राज्याचा व्यवहार चालतो, तसं परमात्मा अधिष्ठान असल्यामुळं या संपूर्ण देहाच्या क्रिया ह्या आपोआप चालत असतात. त्याची इच्छा आहे तोपर्यंत त्या सुरूच असतात महाराज. परी रावो पहुडलिया सुखे जैसा देशीचा व्यापार न ठाके प्रजा आपुलेने अभिलाखे
करीतची असती. आज याच ठिकाणी थांबूया. रामकृष्ण हरी. पंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. आदि शक्ती मुक्ताबाई की जय.